नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MG अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या अभिमानाचा, आपल्या संस्कृतीचा, महाराष्ट्र राज्याचा इतिहास आणि माहिती. हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 20 प्रश्न जे आहेत यामधील ते ही नक्कीच कोणतीही एक्झाम असो या एक्झामला ते प्रश्न हमखास विचारले जाणारच. चला तर मग सुरुवात करूया या ज्ञानयात्रेची. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राविषयी माहिती बघूया आपण. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे ते आहे कळसुबाई आणि याची उंची आहे 1646 मीटर. तर मग हे लक्षात कसं ठेवायचं, 1646. तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. त्यानंतर महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, उपराजधानी आहे नागपूर. जिल्ह्यांची संख्या 36. भारताचा 9.7% भाग जो आहे तो महाराष्ट्राने व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य आहे व दादर नगर हवेलीच्या ह्या सीमारेषा आहेत. त्यानंतर बघू आपण, महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे. सर्वात जास्त व सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची आहे? तर मध्य प्रदेश राज्याची आहे. महाराष्ट्रात कोकण प्रदेश जो आहे तो उत्तरेकडे डहाणूपर्यंत आहे, तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत कोकणचा प्रदेश आहे. विदर्भातील जो तलाव आहे तर तो तलाव आपण मालगुजारी नावाने ओळखला जातो. विदर्भातील तलाव कोणत्या नावाने ओळखला जातो? मालगुजारी नावाने ओळखला जातो. आणि विदर्भातला जो गोंदिया जिल्हा आहे तो या गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या संख्येने तलाव आहे. तर सर्वात मोठ्या संख्येने तलाव असणारा जिल्हा गोंदिया जिल्हा. सर्वात मोठ्या प्रमाणात मासेमारी होणारा जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी जिल्हा. हे प्रश्न लक्षात ठेवायचे बरं का, इथं हे हमखास विचारले जातात. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा. आणि जर शहर जर विचारलं तर शहरमध्ये काय येणार आपल्याला? ठाणे. कोणतं शहर? ठाणे. महाराष्ट्राचं जे खडक आहे तर ते खडक कोणत्या पठाराने बनलेलं आहे? महाराष्ट्राचे जे पठार आहे ते कोणत्या खडकांनी बनलेले आहे? तर ते महाराष्ट्राचे पठार हे बेसाल्ट खडकांनी बनलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला आपण काय म्हणून ओळखतो? तर महाराष्ट्रातील पश्चिम घाट जो आहे तो सह्याद्री म्हणून ओळखतो. महाराष्ट्रातील मुंबई जो जिल्हा आहे तो मुंबई हा जिल्हा आकाराने सर्वात लहान असणारा जिल्हा आहे आणि लोकसंख्येने काय आहे? तो मोठा आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण काय आहे? जास्त आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. तो लोकसंख्येची घनता असणारा सर्वात कमी जिल्हा म्हणजे कोणता आहे? तर तो आहे गडचिरोली. त्यानंतर आपण बघूया, महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा जो आहे तो आहे सिंधुदुर्ग. तालुका पन्हाळामध्ये येतो. महाराष्ट्राचा संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा आहे वर्धा. पहिला साखर कारखाना आहे प्रवरानगर, तो येतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आणि सर्वात जास्त कापड गिरण्या ज्या कोठे आहेत तर त्या कोणत्या राज्यात? तर त्या आहेत कापड गिरण्या सर्वात जास्त त्या आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यानंतर बघूया आपण, भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती ती कुठे होते? कोणत्या राज्यात? तर महाराष्ट्र राज्यात होते. तसेच आपल्या चलनी नोटांचा कारखाना कुठे आहे? तो नाशिक येथे आहे. सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा म्हणून कोणता ओळखला जातो? अहमदनगर जिल्ह्याला ओळखलं जातं. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडतो? तो अंबोली सिंधुदुर्गमध्ये पडतो. पंढरपूर जे शहर आहे ते पंढरपूर शहर भीमा नदीच्या काठी आहे आणि भीमा नदीच्या काठी असल्यामुळे ती महाराष्ट्राची काशी म्हणून पंढरपूर शहर जे आहे ते ओळखले जाते. गोदावरी नदीला आपण कोणत्या नावाने ओळखले जातो? हा पण इथे इम्पॉर्टंट प्रश्न आहे. गोदावरी नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असं आपण ओळखलं जातं. दक्षिण भारताची गंगा म्हणतात. प्रवरा नदीचे खोरे जे आहे त्या प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये ऊसाचे जे पीक आहे ते मोठ्या प्रमाणात घेतले जातं. तर ऊसाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात जास्त प्रमाणात घेतले जाते? प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये. गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? गरम पाण्याचे झरे हे ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त आहेत आणि कोठे आहेत ते? तर वज्रेश्वरी येथे आहेत. कुठे आहेत? वज्रेश्वरी येथे आहेत. त्यानंतर बघू आपण, जगप्रसिद्ध जे लोणार सरोवर आहे तर ते कोणत्या शहरात आहे? जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. औरंगाबाद शहराला काय म्हणून ओळखले जाते? तर औरंगाबाद शहराला 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. आता औरंगाबाद शहराचं नाव बदललेलं आहे छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरला आपण काय म्हणून ओळखले जाते? तर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
त्यानंतर बघूया आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर जे आहे तर ते जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या व्यापारासाठी? बटाट्याच्या व्यापारासाठी. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणून ओळखतात. काय ओळखतात? नाथसागर. त्यानंतर कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून ती महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कशाला म्हणतात? कोयना प्रकल्पाला. मग कोयना धरण जे आहे ते कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर असं म्हणतात. त्यानंतर बघू आपण विदर्भातील नंदनवन असं आपण चिखलदरा जे आहे थंड हवेचं ठिकाण, त्या थंड हवेच्या ठिकाणाला विदर्भातील नंदनवन असे म्हणतात. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ जी आहे ती आहे अमरावती येथे. आणि विदर्भातील प्रसिद्ध आनंदसागर जे आहे ते आहे शेगाव येथे. संत गजानन महाराजांची समाधी शेगाव येथे आहे. संत गाडगेबाबाचं विद्यापीठ जे आहे ते आहे अमरावती येथे. त्यानंतर संत तुकडोजी महाराजांची समाधी मोजरी येथे आहे, जिल्हा अमरावती. संत गाडगेबाबांची समाधी आहे अमरावती येथे. ब्रह्मदेशाच्या थिबाराजाचा राजवाडा जो आहे तो आहे रत्नागिरी येथे. ब्रह्मदेशाच्या थिबाराजाचा राजवाडा रत्नागिरी येथे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे तर ते आहे नाशिक येथे. महाराष्ट्राच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? नाशिकला आहे. त्यानंतर बघू आपण पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे. पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे. गुळाची बाजारपेठ म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर गुळाची बाजारपेठ म्हणून कोल्हापूर शहराला ओळखले जाते. मुंबई ही शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळाला प्रीतिसंगम असे म्हणतात. महाराष्ट्राची पोलीस अकॅडमी जी कुठे आहे तर ती आहे नाशिक येथे, हे लक्षात ठेवायचे. आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही आहे खडकवासला येथे. महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम आणि विनोबा भावेंचा पवनार जो आश्रम आहे तो आहे वर्धा जिल्ह्यामध्ये. महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? वर्धा जिल्ह्यात. आणि त्याचबरोबर विनोबा भावेंचा पण पवनार जो आश्रम आहे तो आहे वर्धा जिल्ह्यामध्ये. तर शीखांची दक्षिण काशी म्हणून कोणत्या शहर प्रसिद्ध आहे? तर ते आहे नांदेड शहर. महाराष्ट्रातील नाशिक येथे काय आहे? कुंभमेळा भरतो. त्यानंतर बघूया आपण शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? शिवनेरी. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? नेवासे या ठिकाणी. हा लक्षात राहू द्यायचं, नेवासे या ठिकाणी. पहिले अणुशक्ती केंद्र कोणते? भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे तारापूर. त्यानंतर आपण बघू येते भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर तो आहे तुर्भे या ठिकाणी. महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा जो आहे तो आहे ठाणे. आणि रायगड जिल्ह्यात कातकरी, ठाणे जिल्ह्यात वारली, यवतमाळ जिल्ह्यात कोलाम या आपल्याला जमाती ज्या आहेत त्या आपल्याला आदिवासी जमाती आपल्याला प्रामुख्याने आढळून दिसतात. अशा प्रकारे आपण आज पूर्ण महाराष्ट्राबद्दल माहिती पाहिली. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.